वर्तन बदलत आहे, लक्ष देण्याची खूप गरज आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला अशा मानसशास्त्रीय व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. मित्रांच्यामुळे तुमचं मूल बदलत आहे का? अनेक पालक मला म्हणतात की माझं मूल आधी खूप चांगलं होतं पण आता अचानकपणे बदलत आहे. किशोर वयात मित्रांचा प्रभाव पालकांच्या पेक्षा जास्त असू शकतो, कारण या वयात मुलांना सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ॲक्सेप्टन्सची. मानसशास्त्रात याला म्हणतात पियर प्रेशर. म्हणजे काय? मित्रांच्या प्रभावामुळे मुलं स्वतःच्या निर्णयामध्ये बदल करत असतात. कधी कधी हा जो प्रभाव असतो तो चांगला असू शकतो, पण हा खूप मोठा आहे. पण अनेक वेळा तो चुकीच्या दिशेनेही जातो. उदाहरणार्थ व्यसनाची सुरुवात होते. याच वयामध्ये, किशोरवयीन वयामध्येच व्यसनाची सुरुवात होते. अभ्यास टाळले जातात. धोकादायक वर्तन होतं, म्हणजे गाडी फास्ट चालवणं वगैरे असं धोकादायक वर्तन होतं. हे मित्रांच्या प्रभावामुळे होत असतं. पण एक महत्वाचा प्रश्न आहे, मुलं असं का करतात? कारण त्यांना ग्रुपमध्ये ॲक्सेप्टन्स हवं असतं. मी जर काय नाही केलं तर माझे मित्र मला सोडतील का, हा त्यांना विचार त्रास देत असतो. म्हणून कधी कधी ते स्वतःच्या मूल्यांच्या विरोधात जाऊनही मित्रांचं ऐकतात. मग पालकांनी काय करायला हवं? एक पहिलं महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे, तुमच्या मुलांचे मित्र ओळखा आणि मित्र चांगले असतील तर तुमच्या मुलांचं आयुष्य देखील चांगलं होणार आहे. 2, जजमेंट न करता बोला. जर पालकांनी फक्त राग केला तर मुलं बोलणं बंद करतात. 3, योग्य निर्णय कसे घ्यायचे ते शिकवा. मुलांना फक्त नको सांगू नका, त्यांना नकोच्या पाठीमागचा अर्थ समजून सांगा. लक्षात ठेवा, पियर प्रेशर अचानक पर्सनॅलिटी बदलत नाही, ते शांतपणे मुलांच्या सवयी बदलत असतं. म्हणून पालक म्हणून आपण मुलांशी संवाद ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण जिथे संवाद असतो तिथे चुकीचे निर्णय कमी होतात. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, हा व्हिडिओ एखाद्या पालकाला नक्की शेअर करा आणि अशा किशोरवयीन मानसशास्त्राच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.